हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराले श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करते। परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमस्कार करते। परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग प्रणिपात। आदरणीय नीलाताई यांनाही साष्टांग नमस्कार। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, म्हणून आपल्याला मी साष्टांग नमस्कार करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय आपला आज गीता स्वाध्याय मंच, गीतेचा स्वाध्याय, स्वसाठी केलेला अभ्यास म्हणजे स्वाध्याय। आणि त्या अंतर्गत आपण 4 आपले अध्याय झालेले आहेत। 4 अध्याय बघितले आपण। आज आपण 5व्या अध्यायाला सुरुवात करतोय। पण 5व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण थोडी पार्श्वभूमी बघणार आणि मग 5व्या अध्यायाला थोडी सुरुवात करून पुढच्या वर्गापासून 5वा अध्याय हा आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास करू। पार्श्वभूमी कशासाठी, का म्हणून पार्श्वभूमी सांगायची, त्याचं कारण असं आहे की 3रा, 4था आणि 5वा हा जो अध्याय आहे हा कर्मयोगाचा, यामध्ये पूर्ण 3ही अध्यायामध्ये कर्मयोगाचा विचार आहे। 3ही अध्यायामध्ये कर्मयोगाचा विचार सांगितला असल्यामुळे निश्चितच आपण ज्यावेळेला अभ्यास करतो तेव्हा सांख्ययोग झाल्यानंतर कर्मयोग अभ्यास करतो। 3ऱ्यामध्ये पण सांगितलंय, 4थ्यातही सांगितलंय, 5व्यातही सांगितलं आहे। मग नेमकं कशा फरकाने हा कर्मयोग सांगितलाय किंवा याच्यामध्ये कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण ह्या 3 अध्यायामध्ये काय वैशिष्ट्य आहे, हे जर आम्हाला नीट अभ्यास करताना माहित असेल तर आम्ही कर्मयोग आम्हाला नीट समजेल आणि त्याप्रमाणे मग आमचे कर्म राहतील। आणि म्हणून हे 3 अध्यायाचं एकत्र अभ्यास होणं, थोडा त्याच्यावर विचार होणं फार गरजेचं आहे। नाहीतर अभ्यास करताना साधकाची गल्लत अशी होते की 3राही सारखाच वाटतो, 4थाही सारखाच वाटतो आणि 5वाही सारखाच वाटतो आणि कर्मयोग वस्तू सांगितलाय आणि असं आम्ही ढोबळ मानाने त्या कर्मयोगाचा अभ्यास करतो आणि काहीही आम्हाला समजलेलं नसतो, त्याच्यातून काहीही निष्पन्न झालेलं नसतं। काय सांगितलंय 3ही अध्यायात? तर निष्काम कर्मयोगच सांगितलंय। निष्काम कर्म करायचं, कोणतेही कर्म करताना त्यामध्ये कोणतीही कामना ठेवायची नाही, अपेक्षा ठेवायची नाही, अनासक्त वृत्तीने कर्म करायचं। त्याला एका वाक्यामध्ये आमचे 3ही अध्याय संपतात। आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष मार्गक्रमण करायचं असतं तेवढ्यापुरतं ज्ञान संपादन करण्याकरता त्या 3 शब्दामध्ये हे 3 अध्याय झाले तरी पुरेस आहे।
परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष चालण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र आम्हाला त्यातले खास खळगे माहित पाहिजे, त्यातले बारकावे माहित पाहिजे, त्यातलं सविस्तर विस्तृतीकरण माहित हवं. ज्या वेळेला मला अमेरिकेला जायचं आहे, अमेरिकेला जायला का इथून ट्रेननी जा मुंबईला, मुंबईवरून प्लेननी जा, गेलो अमेरिकेला, 2 वाक्यांमध्ये अमेरिकेला जाऊन पोहोचतो. पण प्रत्यक्ष जाण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला त्यातले केवढे बारकावे मी लक्षात घेतो, काय काय हवं, तयारी कशी हवी, किती किलो सामान न्यावं लागेल, मेडिकल सर्टिफिकेट असावं, पासपोर्ट असावा, कोणतं प्लेन किती वाजता येणार, ते किती थांबणार, किती हॉल्ट आहे, हॉपिंग आहे का की डायरेक्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टीनुसार आपण या सगळ्या गोष्टीची बारकावे आम्ही टिपतो आणि मगच आम्ही व्यवस्थित प्रवास करून पोहोचू शकतो की नाही. मी साधक आहे. साधक असल्यामुळे मला काय साध्य करायचंय, मला मोक्ष साध्य करायचंय बस. आणि मोक्षाच्या प्रवासाला आम्ही निघालेलो साधक आहोत. मग त्यामध्ये आम्ही कितीतरी सतर्क असलो पाहिजे, केवढे तरी बारकावे टिपत गेलो पाहिजे, सूक्ष्म बारकावे टिपत गेलो पाहिजे. नाही तर प्रत्येक श्लोकाचा अभ्यास आमचा सविस्तर झालेला आहे. सुनील काकांनी प्रत्येक श्लोकावर प्रकाश टाकलाय, डॉक्टर काकांचं लिखाण आहे. खूप सारं सामग्री आमच्याजवळ तयार असूनही आम्हाला स्वाध्याय करण्याची काय आवश्यकता पडली, हा सहज मनात प्रश्न येऊ शकतो. आणि स्वाध्याय करायची आवश्यकता याच्यासाठी पडली की आम्हाला आता प्रत्यक्ष वाटचाल करायची आहे, प्रत्यक्ष आम्हाला वाटचाल करायची, प्रत्यक्ष गीतेचं तत्वज्ञान आम्हाला आमच्या जीवनामध्ये बसवायचं आहे. आणि म्हणून आम्हाला हे बारकावे टिपावे लागतात. म्हणून आपण सूत्रात्मक अभ्यास करतोय, बारकावे टिपण अभ्यास करतोय. उगीच श्रवण करायचं म्हणून नाही, चला त्याच निमित्ताने गीता कानावर जाते, कोणत्याही निमित्ताने गीता ऐकायची नाही, एकच निमित्त ठेवायचंय की मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, मोक्ष सिद्धी हेच माझ्या जीवनाचं परम ध्येय आहे. ब्रह्मरूपता, आनंद रूपता हेच परम ध्येय आहे. आणि त्यासाठी आता मी प्रत्यक्ष कार्यरत होणे गरजेचं आहे. आणि म्हणून 3रा, 4था आणि 5वा अध्यायामध्ये, हा 3ही अध्यायामध्ये कर्मयोगाचा विचार आहे, पण त्यात थोडा थोडा एक बारीक शेड्स आहेत. तेवढं आपण जर बघितलं तर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर 3ही अध्यायाचं पिक्चर अगदी स्पष्ट होईल. आणि त्यामधून भगवंताला नेमकं मला काय सांगायचंय हे माझ्या लक्षात येऊन तेच माझं अनुसरण होईल. तोपर्यंत होणार नाही. म्हणून ढोबळमानाने अभ्यास आता करण्याचे दिवस संपले, मांडुक्य चालू आहे. जीव अस्तित्वातच नाही ह्या पातळीवर, या लेवलवर आपलं तत्वज्ञान सुरू असताना आताही आम्ही ढोबळमानाने अभ्यास करण्याची जर आमची प्रवृत्ती असेल तर तिला निश्चितपणे अशी मानसिकता असेल तर निश्चितपणे मानसिकता बदलून मनोरचनेमध्ये त्याचं परिवर्तन होणं गरजेचंच आहे. आणि ही मनोरचना तयार करण्यासाठी हा सगळा खटाटोप. म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये साधकांनी कर्माचा त्याग करू नये, कर्म हे केलंच पाहिजे हा आग्रह भगवंताने धरलेला आहे. या ठिकाणी कर्माचा शारीरिक त्याग अपेक्षित नाहीच. कर्माचा त्याग करू नये म्हणजे कर्म करतच राहा, मग आपण कर्मर कर असं म्हणतो. पण मग शारीरिक त्याग सांगितला का? तर या ठिकाणी कर्माचा शारीरिक त्याग अपेक्षित नाही, अजिबात नाही. मग कशाचा त्याग करायचा आम्हाला? कर्माचा त्याग करायचा नाहीये, शारीरिक कर्माचा त्याग अपेक्षित नाहीये, ते तर आम्हाला करावंच लागेल. मग या कर्मत्यागाने चित्तशुद्धी प्राप्त होणार नाही. हा जर कर्मत्याग आम्ही केला तर चित्तशुद्धी प्राप्त होणार नाही. आणि
चित्तशुद्धीशिवाय ज्ञान प्राप्ती नाही. म्हणून साधकाने कर्मयोग करावा, कर्मयोगाचं अनुष्ठान करावे. कर्माचा शारीरिक त्याग न करता कर्तृत्वचा त्याग करावा. मी केलं हा जो कर्तृभाव आमच्यामध्ये असतो याचा त्याग अपेक्षित आहे, याला कर्मयोग असं म्हणतात. आणि हा कर्मयोग या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्यांची अंगी. तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे कर्म करूनही कर्तेपणाचा भाव नसावा. आणि हे नैष्कर्म्य सिद्धीचं स्वरूप आहे. इथे आम्हाला पोहोचायचंय. आम्ही कर्म केल्याशिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही असं गीता आम्हाला सांगते. पण कर्म करत असताना इंद्रियांचं नियमन, मनाने इंद्रियांचं नियमन करायचं, अनासक्त राहायचं आणि मग कर्मयोगाचे आचरण कर्मेंद्रियांनी करायचं. अत्यंत एकाग्रतेने ऐकण्याचा विषय, हा अभ्यास करण्याचा विषय. आपल्या निमित्ताने मी अभ्यास करते, मी आपल्या समोर तो फक्त मांडते, तो बरोबर आहे की नाही हे बघायचं आज सगळ्यांनी, जेवढे काही आज उपस्थित आहे सगळ्यांनी फक्त बघायचंय की मांडलेलं चिंतन बरोबर आहे का आणि आपलं चिंतन असं सुरू आहे का. तरच मग श्रोता वक्ता आम्ही एकच चिंतन करू आणि एकच परिणामाला प्राप्त होऊ. आणि म्हणून मनाने इंद्रियांचं नियमन करायचं, अनासक्त राहून कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचं आचरण करायचं, तोच कर्मयोगी आहे. हे भगवंत आम्हाला ते आवर्जून सांगतात आहे. म्हणून अनिवार्य असलेली कर्म करायची, पण ती कर्म सगळी निर्लेप करायची. अनिवार्य कर्म फार महत्वाचं आहे, म्हणजे आवश्यक तेवढी कर्म. मग आवश्यक काय आहे काय नाही हे माझं मी ठरवायचं. या ठिकाणी पुरुषार्थ करायचं, साधकाने पुरुषार्थ करायचा की आवश्यक कर्माचा काळ किती असावा, ही कालमर्यादा मी स्वतःला घालून घ्यावी आणि मग त्यामध्ये अनिवार्य कर्म बसवावी आणि ती सुद्धा निर्लेप करावी. विधिते पाळीत निषेधाते गाळीत. निर्लेप कर्म करायचं म्हणजे पक्क लक्षात ठेवायचं, विधिते पाळीत निषेधाते गाळीत. मग देऊनी जाळीत कर्म फळे, याला निर्लेप कर्म असं म्हणतात. हे निर्लेप कर्म माझ्याकडून होत की नाही ही पाहण्याची जबाबदारी कोणाची, माझी जबाबदारी. म्हणून नेमलेलं काम अनासक्त वृत्तीने कर रे बाबा, असं भगवंत 3ऱ्या अध्यायामध्ये वारंवार सांगतात आम्हाला. अनासक्त वृत्तीने कर्म कर. असंच आम्ही कर्म केलं, निष्काम कर्म केलं, जे स्वधर्म निष्कामता अनुसरले पार्था. अरे पार्था, असं जर आम्ही निष्काम कर्म केलं, स्वधर्म निष्कामतेने जर केला, तर ते कैवल्य पद तत्वता पावले. जे ते कैवल्य पदाला आम्ही सहजपणे प्राप्त होऊ. सहजपणे प्राप्त होऊ. भगवंताचं हे आश्वासन आहे आम्हाला, आशीर्वाद आहे, हे आश्वासन आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून प्रत्येक कर्म माझ्याकडून आता अनासक्त वृत्तीने आणि निर्लेप होतं की नाही, हे 3, 4, 5 3 अध्यायाचा अभ्यास केल्यानंतर हा कर्मयोग मला संपूर्णपणे नीट समजलाच पाहिजे, हा आग्रह मी धरावा, साधक म्हणून मी धरावा. झाला 1 अध्याय झाला, 2रा अध्याय झाला, 3रा अध्याय झाला, 4था झाला, 5व्या पर्यंत आम्ही आलो असं म्हणायचं आणि मागे काय केलं हे माहितच नाही, सगळं सारखंच वाटायचं. म्हणून भगवंतानी या ठिकाणी स्वतःच उदाहरण दिलंय की वास्तविक पाहता भगवंताला काहीही कर्म करण्याची आवश्यकता नाही, परंतु तरीही ते सगळे कर्म कसे करतात, अत्यंत उत्साहाने आणि हिरिरीने करतात. हे करणं हे मला करावंच लागेल. म्हणून गोकुळामध्ये ज्या काही लीला करायच्या होत्या त्या लीला केल्याच की, म्हणून त्याला लीला म्हणायचं. द्वारकेमध्ये आल्यानंतर जी काही कर्म करायची ती सगळी केलीच. अगदी शिशुपालाच्या वधापर्यंत
केलं आणि आम्हाला दाखवलं की युद्ध करणं सुद्धा आणि वध करणं सुद्धा कशाच्याच आड येत नाही. म्हणून हिरिरींनी कर्म त्यांनी केलेलं आहे. नाही तर मग आमच्यासारखे जे असतात साधक हे निष्क्रिय होतात. कर्म करण्याची काय गरज आहे? अर्जुन झालाच कर्म न करताही हे सगळं साधताच येतं. आपण फक्त सोडमोकळी पाहत असतो. साधक जो आहे, साधकाची मानसिकता ही मला सोडमोकळीक कशी मिळते याच्याचकडे जास्ती असतं. श्री गुरूंकडे जायचं आणि म्हणायचं, गुरुदेव माझ्याकडून नाही होत एवढा अभ्यास होतोच नाही. चवर आम्ही भर देऊन ज्या वेळेला बोलतो श्री गुरुशी, तेव्हा श्री गुरु काय म्हणतात, काही हरकत नाही, रोज एक वाक्य होतं ना, तेवढंच कर. हा, मला एकच वाक्य सांगितलंय, मला एकच माळ सांगितली, घेतली आम्ही सोड मोकळी हो, त्याच धन्यता मानतो. ही आमची मानसिकता असते साधकांची. म्हणून भगवंत आम्हाला प्रत्यक्ष स्वतः कर्म करून आम्हाला कर्मयोगाचा धडा शिकवत आहे. म्हणून अनासक्त वृत्तीने राहून कर्म करणारा जो आहे तोच मुक्त होतो. हे सूत्र महत्वाचं भगवंताने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. त्याला कर्तव्य उरत नाही, त्याला अपेक्षा पण नसते. म्हणून कर्तव्य ही आम्हाला संपवावीच लागतात. पण मग कर्तव्याची सीमारेषा सुद्धा आम्हाला ठरवावी लागते. कर्तव्य हे जसं वरदान आहे, तसं कर्तव्य हा शाप सुद्धा आहे. विवेकानंद, कर्तव्य हा शाप पण आहे. पंतवांचं करणं आमचं कर्तव्य नाही का? घरी आहो म्हणून आम्हाला वाटतं की पंतवांकडे लक्ष द्यावं, त्यांचं करावं. कर्तव्य ही शेवटपर्यंत संपत नाही, तेव्हा तो शाप ठरतो. आणि तो योग्य वेळामध्ये ज्या वेळेला आम्ही कर्तव्य थांबवतो, त्यावेळेला ते कर्तव्य वरदान ठरतं. कारण कर्तव्य आता उरलं नाही, ही मनोरचना जेव्हा आमची तयार होते, त्यावेळेला मग अपेक्षा संपते. आणि अपेक्षा संपली की तिथे दुःख संपतं. निरपेक्ष वृत्तीने जीवन सुरू होतं. आमचा आता प्रपंच संपलेला आहे, नवीन पिढीकडे तो सोपवलेला आहे. पण तरी सुद्धा माझं कर्तव्य नाही का त्यांच्याकडे लक्ष देण्याचं, त्यांना मदत करण्याचं? मदत करायला हरकत नाही, पण कर्तव्य म्हणून नाही. आपल्याकडून होत आहे, आपल्याला तेवढा वेळ आहे, शारीरिक स्थिती चांगली आहे, तेवढा वेळ मी देऊ शकतोय, आपण देऊ शकतोय, म्हणून मदत करणे हा कर्तव्याच्या ऐवजी मदत करणे हा भाव जर असला तर निरपेक्ष वृत्ती त्या ठिकाणी राहते. नाही तर आम्ही इतकं काम केलं, मग त्यांना करायला काय होतं, अपेक्षा अशा पद्धतीची आमची सुरू होते. म्हणून कर्तव्याची सीमारेषा आम्ही ठरवावी. कर्मयोग चालू बरं का, कशा पद्धतीने कर्मयोग मांडलेला आहे. त्रिगुणांच्या प्रेरणेने सर्व कर्म होतात. म्हणून प्रत्येक कर्माच्या मागे एक कोणता तरी गुण असतो, त्या गुणाच्या प्रेरणेने ते कर्म होत असतात. म्हणून कर्माच्या प्रेरणा आम्ही बघायच्या, त्रिगुण कोणता आहे तो बघायचा, आणि त्याप्रमाणे त्या कर्मामध्ये आम्हाला अलिप्त राहता येतो, कर्मापासून अनासक्त राहता येतो. हेही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म निपते जाणं, हे पक्क लक्षात ठेवायचं. प्रत्येक कर्म करत असताना हे कर्म का होतंय, माझ्याकडून किंवा दुसऱ्यांकडून, त्या गुणांचं त्या ठिकाणी आधिक्य असल्यामुळे ते कर्म होतंय. मला का दुसऱ्यांना खूप असं वाटतं, मला माझ्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीला खूप बोला असं का वाटतं? याचं कारणच आहे की त्यावेळेला माझ्यावर तो गुण हवी असतो. म्हणून मला दुसऱ्यांचा अपमान करायला असं वाटतं, दुसऱ्यांची तारीफ करायची वाटते, कारण तो सत्वगुण माझ्यावर हवी असतो, म्हणून तारीफ करायची वाटते. दोन्ही पण प्रेरणा आहे त्या कर्माच्या. त्या दोन्ही प्रेरणेपासून मी सावध असावं. फक्त प्रेरणेकडे बघावं, तर माझ्यासारखा तारीफ करणारा कोणी नाही आणि आमच्यासारखं कडक बोलणारं कोणी नाही, याच्यातच सगळं आम्ही जातो. म्हणून हे आम्ही नक्की लक्षात घ्यावं.
गुणांच्या प्रभावानुसार कार्य होतं आणि अज्ञानामुळे मी ते कार्य करतो असा माझा भ्रम होतो. अज्ञानामुळे मी ते कार्य करतो असा माझा भ्रम होतो. म्हणून त्रिगुणांचा कर्माकडे त्रिगुणांचा खेळ म्हणून मला बघता आलं पाहिजे. त्रिगुणांचा खेळ म्हणून आम्ही कर्माकडे बघतो का? सुंदर शब्द आहे, त्रिगुणांचा खेळ. खेळाकडे कसं बघतो आपण? क्रिकेटचा खेळ, फुटबॉलचा खेळ कसं बघतो आपण? तेवढ्या पुरता आपण त्यात लिप्त असतो. पण मॅच संपली, आम्ही जिंकलो, फटाके फोडले की आम्ही अलिप्त, लगेच अलिप्त होतो. दुसऱ्या दिवशी त्याचे काहीच नसतं. त्रिगुणांचा खेळ असा आम्हाला बघता आला पाहिजे. जसा क्रिकेटचा खेळ खेळतो पाहतो तसा त्रिगुणांचा खेळ पाहता आला पाहिजे. कर्म करताना फार सुंदर विचार आहे. आणि म्हणून आत्म्य चित्ताने या अंतःकरणाने या आत्म्याची निष्ठा सांभाळली आणि कर्म करावी आणि मग ती अर्पण करावी. तो तेव्हा तो कर्मयोग होतो. फळाची अपेक्षा सोडावी, माझेपणा सोडून कर्म करावी, तेव्हा तो कर्मयोग होतो. भगवंताचे मत मी श्रद्धेने स्वीकारावं. त्यांनी जसं कर्म करायला सांगितलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे मी कर्म करावं. दोष दृष्टी न ठेवता ते स्वीकारावं. म्हणजे आम्ही कर्म बंधनातून मुक्त होऊ, तो कर्मयोग होतो. असं आम्हाला भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण हा कर्मयोग सांगत असताना एक साधन आम्हाला सांगितलेलं आहे. आवाज गडगडतय का? आवाज होता, आवाज तुटत आहे, गडगडत. मी व्हिडिओ बंद करून पाहते. पण हा कर्मयोग सांगत असताना भगवंतांनी आम्हाला एक साधन सांगितलंय, हे लक्षात ठेवायचं आम्हाला. हे साधन फार सुंदर आहे, खूप महत्वाचं साधन आहे आणि हे काकांनी सांगितलेलं साधन आहे. अत्यंत जागृतीने ऐका. काय करायचं की भगवान श्रीकृष्ण हे सुखरूप आहे, म्हणजे माझे श्रीगुरु हे सुखरूप आहे. ऐकायला येत नाही. नाही, व्हिडिओ बंद करून काही हे नाही झालाय फरक. व्हिडिओ सुरूच ठेवा, कारण आवाजात काही फरक नाही झाला. आवाजच कपला जातो. स्पष्ट येत नाही ऐकू, अजिबात स्पष्ट येत नाही ऐकू. हा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. मी एकदा मीटिंग पासून बाहेर होते, परत जॉईन करते. एकदा बघा, नाहीतर मी मीटिंग मधून बाहेर होते. भगवान त्यांच्या कर्मयोग सांगत असताना साधन सांगितले आम्हाला आणि साधन सांगून आम्हाला हळूच 4थ्या अध्यायामध्ये नेलेलं आहे. ज्ञान कर्म संन्यास योग यामध्ये आम्हाला भगवंतांनी नेलेलं आहे साधन सांगून. हे साधन आम्ही निश्चित. येतोय आवाज? हो, आता चांगला येतोय. ठीक आहे आता. कारण थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे हा, त्याला काही नाही. हे भगवंतांनी साधन सांगून आम्हाला 4थ्या अध्यायामध्ये अलगद नेऊन ठेवलेलं आहे. कोणतं साधन आहे या ठिकाणी? माझे श्री गुरु हे सुखरूप आहे, भगवान श्रीकृष्ण हे सुखरूप आहेत, हे साधकांनी जाणून घ्यायचं. हे जाणून घ्यायचं साधकांनी आणि त्यांच्याशी समरस होण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय करायचं? त्यांच्याशी समरस व्हायचं. यासाठी सुरुवातीला काय करायचं? त्यांच्याशी होण्यासाठी बरंच त्याचं जे साधन आहे अनुसंधान, हे अनुसंधान करायचं. साधकांनी सुरुवातीला श्री गुरूंचं सगुण रूपाचं अनुसंधान करायचं. सगुण रूपाचं अनुसंधान सुरुवातीला साधकांनी करायचं. श्री गुरूंच्या सगुण रूपाचं अनुसंधान केल्यानंतर मग त्यानंतर निर्गुण रूपाचं, सगुण रूपाचं जे निर्गुण रूप आहे, सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाकडून रूपाकडून स्वरूपाकडे जाण्याचं, रूपाकडून स्वरूपाकडे जाण्यासाठी
त्याचं निर्गुण रूपाचं परोक्ष ज्ञान संपादन करण्यासाठी तयार राहायचं. त्या सगुणाचं मी ध्यान करतोय, सगुण रूपाचं ध्यान करतोय, त्याचं निर्गुण रूप कसं आहे हे जाणून घेण्यासाठी साधकांनी तयार व्हावं. आणि निर्गुण रूपाचं परोक्ष ज्ञान संपादन करण्यासाठी सगळे प्रयत्न करावे. निर्गुण रूपाने माझे श्री गुरु कसे आहेत, प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, ते सतरूप आहे, ते चित्रूप आहे, ते चालत ज्ञानाचे बिंब आहे, त्यांचे अवयव सुखाचे कोंब आहे. अशा पद्धतीने श्री गुरूंचा निर्गुण रूपाचं ज्ञान संपादन करण्याचा, परोक्ष ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी तत्पर व्हायचं. आणि त्याच्यानंतर त्या निर्गुण रूपाचं अनुसंधानासाठी तप करायचं. श्री गुरूंच्या कृपेनी हे तप आमचं होणार आहे. आणि मग अनुसंधान, निर्गुण रूपाचं अनुसंधान, ते मी आहे, माझे श्री गुरु आनंद रूप आहे, ते मी आहे, ते सतरूप आहे, ते मी आहे, ते चित्रूप आहे, ते मी आहे, ते मला प्रत्यक्ष ब्रह्मरूप करणार आहे. असं तप करायचं. निर्गुण रूपाचं अनुसंधान करणं म्हणजे तप आहे. तप करायचं आणि मग आत्मरूप श्री गुरूंशी म्हणजे श्रीकृष्णाशी ऐक्य साधतं. आणि श्रीकृष्ण रूप आत्मा मी आहे हे ज्यावेळेला आम्ही जाणतो आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला त्याच्यानंतर आमचं जे कर्म होतं त्या कर्माने आम्ही बद्ध होत नाही. म्हणून स्वस्वरूपाचं ज्ञान संपादन करून जर कर्म केलं तर साधक कृतार्थ होतो. हे ज्ञान संपादन करायचं आहे आणि म्हणून हे ज्ञान संपादन करण्यासाठी या ज्ञानाची प्रतिष्ठा हे 4थ्या अध्यायामध्ये मांडलेली असल्यामुळे याला ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हटलेलं आहे. म्हणून हे साधन फार महत्वाचं आहे. 3ऱ्या अध्यायातून 4थ्या अध्यायामध्ये येण्यासाठी या साधनाचा विचार आम्ही करावा. हे साधन आमच्याकडून होत आहे का याचा विचार निश्चितपणे झाला पाहिजे. आणि हे ज्ञान म्हणजेच कोणतं, आत्मस्वरूपाचं अभेद ज्ञान. हे ज्या वेळेला आम्हाला खऱ्या अर्थाने होईल त्याच वेळेला सर्व कर्म संन्यास आम्ही करू शकतो. साधकांनी श्रवण मननाद्वारा परमात्म्याचे स्वरूप तत्वता जाणायचे आणि तेच माझं स्वरूप आहे हे निसंशयपणे जाणायचं. आधी परमात्म्याचं स्वरूप जाणायचं आणि तेच परमात्म्याचं स्वरूप तेच माझं स्वरूप आहे हे स्पष्ट निसंशयपणे जाणायचं. तेव्हा ते ज्ञान आम्ही अभेद रूपाने जाणू. जीव आणि आत्मा यात भेद नाही. तो भेद जो आहे हा कल्पनेचा भेद आहे. याच्यावर आपलं मांडुक्य उपनिषद श्रवण चालू आहे, श्रवण चालू आहे. आणि आत्मज्ञानी पुरुषांनी जे लोकसंग्रहासाठी कर्म करतात ते कर्म त्यांना बद्ध करत नाही. आणि ह्या ज्ञानप्राप्तीनंतर कर्मफळाची अपेक्षाही राहत नाही. कारण कर्म फळाचं मिथ्यत्व जाणलेलं असतं. म्हणून कर्म करूनही परमात्म स्वरूपाला साधक प्राप्त होतो. म्हणून ज्ञान कर्म संन्यास युगामध्ये आम्हाला भगवंतांनी लोक कल्याणासाठी कर्म करा असं भगवंत म्हणतात. आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे कर्माचा त्याग सांगितलाय का? शारीरिक कर्माचा त्याग सांगितलाय का? अजिबात नाही. मानसिक कर्म, कर्तृत्व बुद्धीचा त्याग. आता उरलो उपकारापुरता. म्हणून ज्ञान कर्म संन्यासासाठी आम्हाला त्याच्यासाठी कर्मतत्व जाणणं फार महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. हे कर्मतत्व जोपर्यंत आम्ही जाणत नाही तोपर्यंत आम्ही 4थ्या अध्याय आम्हाला नीट समजतच नाही. मग आता 3 अध्याय सारखेच आहेत का? करावा लागेल की नाही बारकाईने अभ्यास.
अभ्यास केल्याशिवाय तो कर्मयोग आमच्या अंतःकरणात ठसणार नाही, आणि अंतःकरणात ठसला नाही तर तो आमच्या कृतीमध्ये उतरणार नाही, आचरणामध्ये उतरणार नाही. लक्षात ठेवायचं आपण. म्हणून आम्हाला कर्मतत्व बघायचंय. कर्मतत्व जाणणं फार महत्वाचं आहे. काय कर्मामध्ये अकर्म पाहणे. कर्मतत्व पाहणं म्हणजे कर्माचं तत्व काय आहे? कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे काय? देहेंद्रियांनी सर्व कर्म करूनही मी आत्मा आहे, मी अकर्ता आहे, मी अभक्त आहे, हे जाणणं महत्वाचं आहे. कर्मतत्व. कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे मी अकर्ता आहे, मी अभोक्त आहे, हे जाणणं महत्वाचं आहे. कर्मतत्वाची दुसरी बाजू. कर्मतत्व पाहायचं म्हणजे दुसऱ्या बाजूने पण पाहायचं. अकर्मामध्ये कर्म पाहायचं म्हणजे काय करायचं? तर सगळी जी कर्म होतात आहे आमच्याकडून, शरीराच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून, मनोबुद्धीच्या माध्यमातून जी सगळी कर्म होतात आहे, त्या सर्व कर्माचं अधिष्ठान आत्मचैतन्य आहे. चैतन्याच्या अधिष्ठानावर हे कर्म होतात आहे. ही सगळी कर्म होतात आहे, या सगळ्या क्रिया होतात आहे. चालणं, उठणं, बसणं, सगळे क्रिया आणि सगळे कर्म हे चैतन्याच्या अधिष्ठानावर होतात आहे. हे बघणं म्हणजे कर्मतत्व बघणं, कर्माच्या मागचं तत्व बघणं. पहिलं मी अभोक्त आहे, मी अकर्ता आहे, आणि दुसरं कर्माचं अधिष्ठान पाहणं. या दोन अँगलनी मी कर्मतत्व बघितलं म्हणजे मग आता कोणतेही कर्म या चैतन्याच्या बाहेर नाही, चैतन्यापासून दूर नाही, भिन्न नाही, त्या चैतन्य कर्मामध्येच आहे. ज्या ज्या ठिकाणी मनच आहे माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. हे कर्मतत्व आहे. हे कर्मतत्व आम्ही जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत कर्मयोग आणि ज्ञान कर्म संन्यास योग आम्हाला साधत नाही. म्हणून हे कर्मतत्व आम्हाला प्रत्येक वेळेला बघावं लागेल, आणि अशा पद्धतीने आम्ही या ज्ञानाच्या अभेद दृष्टीने ही सगळी कर्म आमची मग क्षीण होतात, आणि या ज्ञानामध्ये सगळी कर्म विरून जातात. कर्मयोग कुठपर्यंत आम्हाला न्यायचंय? इथपर्यंत न्यायचंय. आयुष्यभर कर्मयोगच करायचं का? नाही. कर्मयोग सुद्धा कुठपर्यंत? सर्व कर्म ज्ञानामध्ये विरून जाईपर्यंत ती कर्म करायची. ते ज्ञान आम्हाला संपादन करायचं. त्याप्रमाणे चोख्या नद्या नाम रूप रहित होऊन समुद्रामध्ये विलीन होतात. सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. म्हणून समुद्रामध्ये जशा नद्या नाम रूप रहित होऊन विलीन होतात, तसे सगळे कर्म आमचे ज्ञानामध्ये समाप्त झाले पाहिजे. सगळी कर्म आमची ज्ञानामध्ये समाप्त झाली पाहिजे. थोडक्यामध्ये हा कर्म संन्यास हा शारीरिक नाहीये, तर ज्ञान संन्यास आहे. हा ज्ञान कर्म संन्यास आम्हाला साधायचा आहे, आणि ह्यासाठी आम्ही श्रवण मनन करायचो. चित्त शुद्ध श्रवण मननाने, निष्काम कर्माने चित्त शुद्ध करायचं. त्या शुद्ध चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय होणार आहे, आणि मग आत्मज्ञानाचा उदय त्यांनी सर्व कर्म बीज होतात. मग त्या कर्मानी तो ज्ञानी साधक, तो ज्ञानी बद्ध होत नाही. तो साधक बद्ध होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला चौथा अध्याय सांगतो आहे. हे चौथा अध्यायाचं स्थान आहे की सम्यक ज्ञानाला प्राप्त व्हा, आणि
ते कर्मयोगाचे अनुष्ठान आहे. म्हणून निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान त्या चित्तशुद्धीसाठी करायचं. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर त्या चित्तशुद्ध झालेल्या शुद्ध चित्त झालेल्यामध्ये ज्ञानाचा उदय. आणि ते झाल्यानंतर परत भगवान आम्हाला सांगतात आहे, एवढं सगळं झाल्यानंतर आता परत ते सांगतात आहे की अर्जुना, तू आता कर्मयोगामध्ये स्थिर होऊन कर्तव्य कर. एवढं सगळं आम्हाला ज्ञानापर्यंत भगवंतांनी आणल्यानंतर सुद्धा भगवंत आम्हाला परत कर्मयोगाचंच अनुष्ठान करायला सांगतात. परत कर्मयोगाचं अनुष्ठान करायला सांगतात आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन आता मात्र आपण गोंधळलं की नाही आपण सगळे. मी तर गोंधळले. 2 अध्यायाचा अभ्यास झाल्यानंतर अर्जुन पण गोंधळला. आणि अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला कर्मयोग सांगितला. अर्जुनाला वाटलं की आता म्हणतात का भगवंत की आता युद्ध करू नको, ज्ञानामध्ये सर्व कर्म समाप्त झाले, हे ज्ञान तुला प्राप्त तर झालंच आहे, तू कर्म करू नको. असं म्हटल्यानंतर परत कर्मयोगच कर. आणि म्हणून भगवान अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे की निश्चितपणे मला एक मार्ग सांग भगवंत, निश्चितपणे मला तुम्ही एक मार्ग सांगा. तुम्ही योगाची प्रतिष्ठा मांडता आहे की कर्म संन्यास योगाची प्रतिष्ठा मांडताय? नेमकं काय करावं मग आम्ही? म्हणून अर्जुनाने भगवंताला या ठिकाणी कृष्ण म्हटलेलं आहे. कृष्णा, काय करू मी? तू सगळ्यांचा आकर्षण करता तू आहे, सगळ्यांचं चित्तवृत्ती तू आकर्षित करून घेतोस. तू सगळ्यांची चित्तवृत्ती आकर्षित करणार असल्यामुळे माझंही चित्त तुझ्याचकडे आकर्षित झालेलं आहे. आणि तू सांगितल्याप्रमाणेच मी करायला तयार आहे. नेमकं मी काय करावं? प्रश्न अर्जुनाचा. भगवंत प्रत्यक्ष आनंद रूप आहे. आणि भगवंत प्रत्यक्ष आनंद रूप आहे. सगळ्यांचं आकर्षित चित्त करून घेतात. कशाकडे करून घेतात? भगवंत स्वतःच्या रूपाकडे तर करतातच, पण आता रूप आहे का? नाही. मग भगवंत स्वरूपाने आनंद रूप आहे. त्या आनंदाकडे सगळ्या मानव जातीचा चित्त आकर्षित असतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य जात आनंदासाठी धडपडतो, आनंदासाठी जीवन जगतो. हे कृष्णाचं आकर्षण आहे. हे कृष्णाने सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचं प्रमाण आहे. हे प्रमाण आहे. आनंदासाठी प्रत्येक जण जगतो आहे, पडतो आहे. एक मनुष्य जातच सकळ स्वभावता भजनशील सगळे मनुष्य जाते. अमेरिकेमधला मनुष्य सुद्धा माझं भजन करतोय बाबा, असं भजन करतो. म्हणजे तो सुद्धा आनंदासाठीच जगतो आहे. अमेरिकेचा सुद्धा एवढं युद्ध सुरू असताना सुद्धा शांतता संपली की नाही? युद्ध थांबवावं असं वाटतच आहे की नाही? कशासाठी? त्या शांततेतून आनंद येणार आहे. आनंदासाठीच प्रत्येक जण करतो आहे. अगदी मिसाईल उडवत असताना सुद्धा वाटतं की हे थांबलं तर बरं होईल. इराण असो की अमेरिका असो, आनंदासाठीच जीवन जगतो आहे. आणि म्हणून आनंद हे जीवनाचे फार मोठं आकर्षण आहे. असं जर का ह्या आनंद रूपाला आम्हाला प्राप्त व्हायचं असेल, खरंच भगवंताने आमचं चित्त आकर्षित केलं असेल, करून घ्यावं भगवंताने आमचं चित्त आकर्षित त्याच्यामध्ये एकरूप करून घ्यावं जर वाटत असेल, तर अर्जुनासारखे प्रश्न आम्हाला पडले. नेमकं मी काय करावं? 3 अध्यायात कर्मयोगच आहे, म्हणजे निष्काम कर्मयोग करायचं झालं नाही, मुली नाही. हे कर्मयोग करावं लागेल. अध्यात्मिक सोपं नाही.
आवाज तुटताय ते आवाज तुटतोय. आवाज खूप तुटतोय अगदी. खूपच आवाज तुटतोय. महत्वाचा विषय आहे. वाक्य पूर्ण नाही माहिती. आता जर आवाज तुटला तर आपण थांबून जाऊ. आपल्याला पुढच्या गुरुवारी करता येईल. इथे नाही तुटत आहे, इथे प्लेन आहे. शब्द कळतच नाहीये. आवाज तुटतोय केव्हाचा. हा शब्द गरजेचं आहे. मग ठीक आहे बघा आता. आणि गोंधळलेल्या स्थितीमध्ये त्यांचा प्रश्न असा संबोधन करतो. तर त्यांचं आकर्षण आवाज तुटतोय शैला. काहीच आवाज नाही येत आहे वहिनी. काकू काहीच कळत नाहीये. नाही पण आपण काही नाही. थांबून जा वहिनी, काहीच का समजून नाही राहिलं. एवढं 1-2 मिनिटांमध्ये थांबते आणि दुसरा मोबाईल असेल तर दुसऱ्या मोबाईलवरून जॉईन होऊन पहा ना. काहीच कळत नाहीये शैलजाताई. काहीच कळत नाही. खूप वेळापासून शब्द फुटतात आहेत. बाहेर होते आणि परत जॉईन होते. दुसऱ्या मोबाईलवर हॉटस्पॉट चालू आहे. त्याच्यामुळे मी बाहेर पडते आणि परत जॉईन होते. आता बघाल आवाजात फरक पडला का पहा, नाही तर मग आपण थांबून जाऊ. एवढं ठीक आहे, ठीक आहे. आता मला वाटतो ठीक आहे. आता चांगला आहे. म्हणून अर्जुन गोंधळलेला आहे. आणि अर्जुन म्हणतोय की बाबा तू परमात्मा स्वरूप आहे, तुझी दृष्टी पारमार्थिक आहे, पण आम्ही पामर लोक आहो ना, आम्हाला नाही होईल बारकावे कळत. मन कलुषित आहे, अशुद्ध आहे. नाही, पुन्हा आवाज कटतोय शैला. विषय अत्यंत महत्वाचा आहे. व्हिडिओ बंद करून बघू का? पण आवाज पूर्ण तुटतोय तुझा. आवाज पूर्ण आणि खरंच अगदी महत्वाचे शब्दच कळत नाही. आपण मधा थोडं चांगला येतो आणि पुन्हा खरा तशाच होतं. नाही आपण एवढंच आज आपण सगळेजण गोंधळलेल्या स्थितीत राहून भगवंताची तीच इच्छा दिसते. प्रत्येकाने याचं चिंतन घरी करा. अर्जुन गोंधळलेल्या स्थितीत आहे आणि भगवंत त्याला आता उत्तर देतात आहे. ते उत्तर एकच आहे की बाबा तू परत कर्मयोगच कर. हे भगवंत सांगतात आहे, तू परत कर्मयोगच कर. निष्काम कर्म कर, हे भगवंताचं उत्तर 5व्या अध्यायामध्ये पण भगवंत सांगत आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये या कर्मयोगाची प्रतिष्ठा महत्व सांगितलेलं आहे. तिथपर्यंत आपला विषय राहू देऊ. काहीच कळत नाही आवाज. खरंच शैलजाताई काहीच कळत नाही. जवळपास 60% काहीच कळलं नाहीये. खूपच महत्वाचा विषय आहे. पुढच्या गुरुवारी आपण करू, अध्यायाला सुरुवात करू. आज या ठिकाणी थांबते. 5वा अध्याय सुरू होणं झालं नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. शैलाताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जय बाळांकृष्ण. रामकृष्ण हरे. तुला काही नमस्कार करते. रामकृष्ण हरी. प्रतिनिधी रामकृष्ण हरी बहिणी. कृष्ण हरी. अनुराधाताई रामकृष्ण. रामकृष्ण हरी. शैलाताई. रामकृष्ण हरी. शैलाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. शैलाताई रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी काकू. कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. शैलाताई राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राणीमा रामकृष्ण. रामकृष्ण हरी. शैला काकू रामकृष्ण हरी. नमस्कार करते. रश्मी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शैलाताई नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मला ऐकूच नाही आलं म्हणतात ते मला. रामकृष्ण हरी माता साहेब. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. हा संजय दादा रामकृष्ण हरी. हा राम. रामकृष्ण. कृष्ण हरी. शैलाताई हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण काकू नमस्कार करते. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण नमस्कार करते शैलाताई. रामकृष्ण हरी. प्रत्येक काम, प्रत्येक कर्तव्य परमार्थ व्हायला पाहिजे. प्रत्येक काम गोंधळ तो इथेच होतो. हे मग काम करायचंच नाही का, मग आम्ही आता हेच करायचं नाही का, आम्ही तेच करायचं नाही का वगैरे अशा शंका कुशंका अगदी येत अगदी. असतात. नेहमी. म्हणजे आता लक्षात आलेलं आहे, मी माझे वैयक्तिक असं नाही म्हणत, पण हे कळलं असलं तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा ऐकून ठसवणे गरजेचं असतं. खूप गरजेचं आहे. हा. म्हणून खूप म्हणजे महत्वाचे आपल्याला तिन्ही कळलंय अध्याय. असं वाटतं, कळलंय असं वाटतं आपल्याला, असतं पण कळलेलं. पण काही प्रसंगी आपण असं वागतो की आपल्याला कळलेलं आहे ते कुठे पुसून गेलं असं नंतर लक्षात येतं. अगदी. ते पुन्हा 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 श्रवणाचं महत्व किती आहे, दीर्घ काय आहे श्रवणाचं महत्व. अगदी अगदी. खूप छान सांगता तुम्ही शैलाताई, खूप छान सांगता. श्रवणातून शैलाताई हर